महत्त्वाची बातमी येते। ही बातमी आहे काँग्रेस खासदार उदित राज यांनी केलेल्या धक्कादायक विधानासंदर्भातली। व्हीव्हीपॅट संदर्भात त्यांनी एक धक्कादायक विधान केलेलं आहे। व्हीव्हीपॅटच्या सगळ्या पावत्या मोजण्याच्या विरोधात सुप्रीम कोर्ट का आहे? या सगळ्या गडबडीत सुप्रीम कोर्ट तर सहभागी नाही ना, असं उदित राज यांनी ट्विट केलेलं आहे। काँग्रेसचे नेते उदित राज यांनी हे ट्विट करून खळबळ उडवून दिलेली आहे। आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत, काँग्रेसचे नेते उदित राज यांनी ट्विट करून खळबळ माजवून दिलेली आहे। सर्व व्हीव्हीपॅट मोजण्यास कोर्टाचा विरोध का, असा प्रश्नच त्यांनी कोर्टाला विचारलाय। बरोबर आहे। खास करून आपल्याला माहित असेल उदित राज हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरून पूर्व दिल्लीतून विजयी झालेले होते। त्यानंतर निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी काँग्रेसचा हात धरला आणि आता काँग्रेसच्या याच्यावरती उमेदवार देखील आहे। पण महत्वाचं म्हणजे देखील बघितलं तर आज त्यांनी ज्या पद्धतीने ट्विट केलं त्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झाली। त्यांनी म्हटलंय की सुप्रीम कोर्टाला असं काय, अशी का गरज आहे की ते व्हीव्हीपॅटच्या सर्व ज्या जे कागद असतात, ज्या चिठ्ठ्या असतात त्या मोजू नये। काय या संपूर्ण या जो गडबड घोटाळा आहे, या गडबड घोटाळ्यामध्ये सुप्रीम कोर्ट सहभागी नाही ना, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे। नाही, सुप्रीम कोर्ट सहभागी नाही ना असा प्रश्न विचारून कोर्टाचाच अवमान केलाय उदित राज यांनी। नाही, असं म्हणता येईल कोण ज्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरती प्रश्नचिन्ह उपस्थित नाही केलेलं आहे। तर सुप्रीम कोर्टाला ज्या पद्धतीनं राजकीय वातावरणात समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे अवमानना होणार की नाही हे सुप्रीम कोर्टच ठरवेल। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर या 3 महिने जर निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाऊ शकते तर 4 ते 5 दिवस हे मतमोजणीसाठी का दिले जाऊ शकते, असाही एक प्रश्न उपस्थित केलेला आहे। यामुळे या सगळ्या प्रक्रियेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। आता यावर सुप्रीम कोर्ट काय नक्की प्रशांत, आता नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद आपण ही प्रशांत माहिती दिल्याबद्दल।